नमस्कार मित्रांनो, मी राजेश बिळवे। आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की जुनं गाव चिखली येथे। इथे येण्याचं कारण असं आहे की या प्रभागामध्ये उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, परंतु उमेदवार उभे असताना काही उमेदवारांना तिकीट नाही मिळाली आणि काही उमेदवारांना तिकीट मिळाली। यावर आज या ठिकाणी फोकस आपण टाकणार आहोत। आज जुन्या गावामध्ये आपण आहोत, जेणेकरून असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत की अष्टपैलू म्हटल्यानंतर सामाजिक लेवलवर काम करत असताना कुठेतरी चांगल्या लोकांमध्ये गणल्या जाणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सौभाग्यवती या प्रभागामध्ये उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे। तिकीट सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळालं का नाही मिळालं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत रेणुकादासजी मुळे, पत्रकार क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य व्यक्ती, त्यानंतर राष्ट्रीय स्वयं संघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं कामगिरी त्यांनी बजावलेली आहे। मुळातच त्यांचे संस्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत जोडलेली ती नाळ त्यांच्यामध्ये आहेत आणि आज त्यांच्या सोबत जोडलेलं हार्दिक स्वागतम सर। नमस्कार। आज आपल्या सौभाग्यवती त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे, त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना काय सांगणार? नमस्कार, मी रेणुकादास मुळे, माझी पत्नी सौ कविता मुळे ही आपल्या चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 सर्वसाधारण महिला गटातून हिने उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मुळात अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाकडे आम्ही तिकिटाची मागणी केली होती आणि जवळपास 95% आम्हाला पक्ष उमेदवारी देणार आहे याबद्दल आम्हाला तर विश्वास होताच, परंतु ही प्रक्रिया सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेली होती। 95% आमचं तिकीट कन्फर्म असताना, फायनल असताना, अगदी शेवटच्या स्टेजमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या की ज्या घडायला नको होत्या, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी आमचं तिकीट कापलं गेलं। पर्यायानं नाईलाजानं आमच्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली। बरं, सर्व या ठिकाणी अंगाने आपण व्यवस्थित असताना, म्हणजे सर्व तुमच्याकडे या ठिकाणी अवेलेबल असताना तुम्ही तयारीला सुद्धा या ठिकाणी लागलात, पण हे नेमकं झालंय कसं? हे झालंय कसं, हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालं। वास्तविक एका जनसामान्यांचा पाठिंबा असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि खास करून जी उमेदवारी देण्याची पद्धत सांगितल्या गेली आम्हाला की सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे, ते नाव सुद्धा त्या ठिकाणी माझं आलेलं होतं। राहिला विषय आर्थिक तरतुदीचा, ती सुद्धा आर्थिक तरतूद करण्याची मी पूर्ण तयारी केलेली होती, त्याबाबतची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली होती। त्यांची सुद्धा या बाबतीमध्ये मला एक प्रकारे संमती होती की तुम्हाला उमेदवारी नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी पण बोलून दाखवला आणि माझ्याही मनामध्ये होता। मात्र शेवटच्या क्षणी काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे, काही व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे, दबावामुळे माझी जी नैसर्गिक माझा हक्क होता तो माझ्यापासून हिरावला गेला आणि केवळ हा माझ्यावरचा अन्याय नाहीये, माझ्यावर तर अन्याय झालेला आहेच, पण माझ्यासोबत असलेले जे सामान्य कार्यकर्ते आहेत आणि खास करून या प्रभाग 6 मधले जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे की त्यांचं मत न विचारात घेता, त्यांच्या भावभावना किंवा त्यांच्या प्रतिक्रिया विचारात न घेता केवळ विशिष्ट व्यक्तींच्या दबावाखाली, विशिष्ट व्यक्तींच्या आग्रहाखातर हा राजकीय सौदा हा या ठिकाणी झालेला आहे। बरं, आज या ठिकाणी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी सक्रिय आहात आणि ही जी बंडखोरी या ठिकाणी आपण जी पुकारलेली आहेत अपक्ष उमेदवार म्हणून, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं, या ठिकाणी वरिष्ठ मंडळीकडनं या ठिकाणी होईल, परंतु
जनतेचं मत काय? जनतेचं मत जे आहे ते माझ्या बाजूला आहे. खास करून जे प्रस्थापित लादल्या गेलेले उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जनतेमध्ये अतिशय तीव्र रोष आहे आणि तो रोष हा मतदानातून नक्कीच बाहेर पडेल. हे मी नाही सांगत, या प्रभागातले नागरिक मतदार सांगतील. नमस्कार, मी नितीन गुंजारे. आपण प्रभाग क्रमांक 6 येथे आहोत. रेणुकादासजी मुळे यांच्या घरी. प्रभाग क्रमांक 6 भाजपचा गड म्हणून याला मानलं जातं, कारण इथे या प्रभागामध्ये असं म्हणतात की जर दगडही उभा केला तरी आणि त्याला भाजपचं नाव दिलं तर तोही निवडून येऊ शकतो, इतकी ताकद या प्रभागामध्ये आहे. तर मुळेजी आता तुम्हाला पक्षाचं तिकीट नाही मिळालं, अपक्ष आपल्या ज्या काही आहेत तेवढं आहे. तर काय वाटतं तुम्हाला या प्रभागातील समस्या नेमक्या काय आहेत आणि त्या कशा पूर्ण करणार? या प्रभागामध्ये सुद्धा अनेक मूलभूत नागरिक समस्या आहेत. ज्याप्रमाणे संपूर्ण चिखली शहराला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो आहे, हे शहर हा प्रभाग सुद्धा त्याला अपवाद नाही. इथे सुद्धा नागरिकांना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे वर्षानुवर्षापासून. आता जी नवीन नळ योजना सुरू आहे त्या तिचं पाईपलाईनचं काम सुरू आहे, परंतु या व्यतिरिक्त देखील स्वच्छतेचा प्रश्न आहे. घंटागाड्या नगरपालिकेच्या सुरू असतातच, मात्र हे जे जुनं गावठाण आहे या जुन्या गावठाणामध्ये अनेक अरुंद गल्ल्याबोळा आहेत की ज्या गल्ल्याबोळांमधून ॲपे गाडी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणच्या रहिवाशांना आपलं घरातला कचरा घेऊन त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीपर्यंत नेणं त्याला जवळपास 5 ते 10 मिनिट लागतात. माझ्याच या प्रभाग 6 मध्ये एक गल्ली अशी आहे की ज्या गल्लीमध्ये ती गाडी अजिबातच जाऊ शकत नाही. अशा अनेक गल्ल्या आहेत. एक उदाहरण दाखल सांगतो तुम्हाला. ती गाडी रस्त्याच्या टोकावर उभी राहते, तोंडावर उभी राहते गल्लीच्या, मात्र शेवटच्या घरातून माणसाला यायला 10 मिनिट लागतात. तोपर्यंत ती गाडी उभी राहत नाही आणि तो माणूस कचरा टाकण्यापासून वंचित राहतो, गाडी पुढे निघून जाते. अशा समस्या उद्भवतात लोकांना. ज्या ठिकाणी ट्रॅक्टर तर जाऊ शकत नाही, ॲपे सुद्धा जाऊ शकत नाही, इतका अरुंद तो रस्ता असतो, त्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे. ही एक समस्या आहे. दुसरी समस्या आहे क्रीडांगणाची. पांढरीचं जे मैदान आहे त्या ठिकाणी क्रीडांगण सुसज्ज सर्व सोयींनी युक्त असलं पाहिजे. त्यामुळे या परिसरातल्या मुलांचा हा शैक्षणिक सोबतच शारीरिक आणि क्रीडा विकास सुद्धा होईल. चांगलं मैदान उपलब्ध असूनही नगरपालिकेकडून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. त्या मैदानाची सुद्धा एक चांगला डेव्हलपमेंट झाली पाहिजे, हा एक मुख्य प्रश्न आहे. ही एक नागरिकांची मागणी आहे. या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या समस्या आहेत. दीनदयाल नगर मधल्या नालीचा विषय आहे जो आजपर्यंत पूर्णपणे सुटलेला नाही. अशा अनेक प्रश्न, अशा अनेक समस्या या भागामध्ये आहेत. आपला प्रभाग सर्व जाती धर्म या प्रभागामध्ये आहेत, बरोबर. आपण निवडून येण्यासाठी नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना एकच आवाहन करेन की माझी पत्नी सौ कविता रेणुकादास मुळे ही अपक्ष उमेदवार उभी आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, त्यांच्या शेड्यूलनुसार आम्हाला अद्याप चिन्ह मिळालेलं नाहीये. चिन्ह हे 26 तारखेला दिलं जाईल, मात्र तोपर्यंत आम्हाला चिन्ह नसल्यामुळे केवळ उमेदवार हाच आमचा चेहरा आणि हीच आमची निशाणी आहे. सुशिक्षित मतदार या प्रभागामध्ये बऱ्याच संख्येने आहेत, त्यामुळे त्यांना चिन्ह वेळेवर जरी आलं तरी ते फार काही अडचणीचं ठरणार नाही अशी आशा मी व्यक्त करतो. त्यांनी पक्ष न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक, तुम्ही देश पातळीवर प्रदेश पातळीवर पक्ष अवश्य पहा. मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, मतदार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षापेक्षा काम करणाऱ्या माणसाला संधी देणं ही काळाची गरज आहे. कोण आपल्यासाठी काम करतो, कोण आपल्याला उपलब्ध होतो, कोण आपल्या अडचणीला संकटाला मदतीला धावून येतो, समस्या सोडवण्यासाठी कोण पुढे असतो, सदैव कोण आपल्या सेवेत असतो, अशा व्यक्तीला, अशा उमेदवाराला संधी लोकांनी द्यावी. आणि मी माझ्या पातळीवर
या सर्व गोष्टी करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व मतदारांना मी प्रामाणिक आणि भावनिक कळकळीचं आवाहन करतो की कृपया आपल्यातील सर्व मतभेद विसरून विकासाला व जनसमस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवाराला त्यांनी मतदान करावं. पक्ष, जात, धर्म या ठिकाणी विचारात घेऊ नये. बरं, नुकतंच आपण या ठिकाणी बोललात की भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पक्षांनी दिलेले जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी जर या ठिकाणी समजा कारणास्तव जर तुमच्या सीटमुळे जर ते पडले तर या ठिकाणी सर्व रोष या ठिकाणी आपल्यावर राहील असं वाटतंय आपल्याला? मुळीच नाही. कारण रोष हा माझ्यावर असण्याचं कारणच येणार नाही. ज्यांनी तिकीट वाटप केलं त्यांनी विचारपूर्वक जर तिकीट वाटप केलं असतं तर ही परिस्थिती किंवा अशी वेळ त्यांच्यावर आलीच नसती. नाही, पक्षसृष्टी त्यांना विचारेल ना, कारण की त्यांच्यावर रोष निर्माण होईल. त्यांच्या कोणावर? ज्यांनी तिकीट दिलेलं आहे त्यांना ते जबाबदार आहेत त्याला. मग आपल्यावर त्याचे हे येणार नाही. कसं येईल? मला साधं सांगितलं पण गेलं नाही की तुझा या ठिकाणी तुला बाद केलं जात आहे किंवा तुला विचारात घेतलं जात नाहीये तुझ्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला. ही साधी विचारण्याची सुद्धा एक शिष्टाचार इतर अनेक प्रभागांमध्ये जे तिकीट वाटप झालं, जे 2 स्पर्धक मुख्य होते त्यांना बसवलं गेलं, त्यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. सक्रिय होता ना. सक्रिय असताना सुद्धा आपलं डावललं का नेमकं? ते ज्यांनी डावललं त्याचं उत्तर हे त्यांच्याकडे असेल. मला तर काय माहित नाही का डावललं. तुम्ही त्यांना विचारा की या प्रभाग 6 मध्ये रेणुकादास मुळेची पत्नी कविता मुळे ही तिकिटासाठी इच्छुक होती, सर्व प्रकारे पात्र होती, तरी तिला का डावलण्यात आलं हा प्रश्न तुम्ही ज्यांनी तिकीट वाटप केलं त्यांना विचारला पाहिजे आणि याचं उत्तर हे त्यांनी दिलं पाहिजे. मित्रांनो, हे होते आपल्या सोबत रेणुकादास मुळे. त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु शेवटचा प्रश्न, उमेदवारी माघार घेण्याची तारीख 21 आहे उद्या. हो. तर आपल्याला जर काही दबाव आला किंवा आपल्याला काही आमिष दिलं तर आपण माघार घेणार का? दबाव आणि आमिष दोन्हीला बळी पडणारा मी माणूस नाहीये. आजपर्यंत अनेक वेळेला पत्रकारितेमध्ये सुद्धा मी माझं हे कणखरपणा दाखवून दिलेला आहे. या प्रभागातले लोक आता आपली मुलाखत सुरू होण्यापूर्वी म्हणजे तुमची कॅमेरा सेटिंगची तयारी चालू असतानाच मला एक प्रभागातल्याच मतदाराचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत उभा आहोत. जनता वाजली मंदिरातली. तो एकटा बोलत नव्हता. त्या गल्लीमधले त्याच्या पाठीशी 50 घरं जे आहेत त्या 50 घरांचा तो आवाज होता. त्यामुळे लोकांचा मला भरपूर पाठिंबा आहे. केवळ एका जातीचा नाहीये पाठिंबा, वेगवेगळ्या समाज घटकांचा मला पाठिंबा आहे आणि मी हा जनतेचा उमेदवार म्हणून आहे. त्यामुळे मला तशी काही शक्यता वाटत नाही. त्याला शुभेच्छा मुळजीच्या कार्याला. धन्यवाद.